सगळ्यांनी माझ्या बरोबर तिकडे चला, मी तुम्हाला मॅजिक वाला फटाका दाखवते. चला सगळ्यांनी माझ्या बरोबर चला तिकडे. अरे इथे या. बस इकडे थांबा, इकडेच. अरे आता फटाका वर जाईल हळूहळू आणि मग आकाशात फुटेल. अगं चिंगी, सांगितलं होतं ना एकट्याने फटाके फोडायचे नाहीत म्हणून. जा बरं आईला घेऊन ये. अहो काकू, हा फटाका फोडायला त्याच्या जवळ नाही जायला लागत. मी जिथे सांगेन ना तिथे हा फटाका फुटेल. ए चिंगी, असा फटाका नसतो. असतो, बघा आता. फटाका इथे फुटणार. आता इकडे. आता इकडे जाणार हा फटाका. मला सांगायचं ना. काय नाही, जेवून घ्या. आई या हो जेवायला. मी आकाशामध्ये 25 फटाके फोडले. ये बाबा, मी आकाशामध्ये 25 फटाके फोडले. ये मी आकाशामध्ये 25 फटाके फोडले. चिंगी, हिला मोठे फटाके कोणी दिले? माहिती नाही, आपण फक्त फुलबाजी आणली होती ना तिच्यासाठी. तेच ना, पण साधी फुलबाजी उडवायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नव्हता ना तिच्यासाठी. वाटलंच होतं तूच दिले असणार. तिला काही इजा झाली असती मग. चिंगी माझी सुद्धा मुलगी आहे, मलाही काळजी आहे. चिंगीनी एकाही फटाक्याला हात लावलेला नाहीये, पण ती ज्या दिशेला म्हणेल त्या दिशेला मी तिच्यासाठी फटाके उडवलेत. खूप मजा केली तिने. तुम्ही इथे काय बसलात? हा, वर का नाही आलात? वर खूप मजा येते. आनंदी. हा आई. अगं चिंगी आली आहे, हातपाय धुतले तिने, तिला जेवायला वाढ. मी काय म्हणते, इथेच वाढलंय ताट तर आज इथेच बसते मी नाही बसत तुझ्यासोबत. बाई तुझ्या अवतीभोवती पण नको, लोकांना उगाच संशय येतो ना. तिला वाढ जा. हो. चिंगी चल ये बाळा. भूक नाही का लागलीये? ये चल बस. ऐक, स्वच्छ धुतले ना हात? हो. चल ये बस. भूक नाही लागली? आणि ते बाहेर बसतात, तू बस माझ्याजवळ. काय ग? हे असं? आजी तिथे टीव्ही बघत बसलीये, बाबा त्याच्या डेस्कवर जाऊन जेवतोय आणि आपण दोघी इथे जेवणार. मी आहे ना, मी जेवणार नाहीये, पण मी बसते ना तुझ्याजवळ. मी वाढलंय की नाही, बस. का? तू का नाही जेवणार आहे? कारण मला भूक नाहीये बाळा. मला पण भूक नाहीये. चिंगी काय झालं? चिंगी, ए चिंगी. मग तुम्ही का वागताय असं माझ्यासोबत? मी तुम्हाला संध्याकाळपासून समजवायचा प्रयत्न करते की आता मोठी दिवाळी आली आहे, आपण एकत्र मिळून फटाके फोडूयात. पण नाही, कोणीच माझं ऐकायला तयार नाहीये. चल जेवून घे, जेवून घ्या. काय चाललंय तुझं? हा, भूक नाही लागलीये? ये इकडे. का असं वागतेस? आई, तू तर दमली होतीस ना, मग आता का मला जेवायला वाटतेस? बरोबर बोलते ती आनंदी. तू पण जेवून घे आणि आराम कर. हो. काही लोक फक्त लक्ष ठेवतात आपल्या बायको बरोबर कोण बोलतंय, आपल्या बायको बरोबर कोण कसं वागतंय, पण आपली बायको जेवली की नाही, आराम करते की नाही, इकडे नसतं लक्ष त्यांचं. काय येऊ मी वाढायला? नको नको, आम्ही जेवतो दोघे. हा जेवा. ए चिंगी. काय ग सामान जेवतो? आजी, हा बाबू. तुला तर बाबांची कंप्लेंट करायची होती ना वर्षात तुकडे.
मग आता काय येऊन टीव्ही बघतेस? ते चिंगी ये बरं आहे बा, माझं ताट वाढले, आपण एकत्र जेऊया. ये इकडे ये. बाबा तुझं बोलून झालं फोनवर की आता परत बोलायचंय इथे सीसीटीव्ही फुटेज दिसत नाहीये म्हणून? बरोबर. आता माझी मुलगी शोभतीये, बरोबर बोलती बंद केली तुझी. चिंगी काय चाललंय बरं तुझं? ये चल बसा जेवून घ्या. ये बाळा चल. मला नाही जेवायचंय आता, तर मला जेवायचंच नाहीये आणि इथे बसून तर नाहीच नाही. तुम्ही सगळे इतके बोर झालाय ना, पण मला नाही व्हायचंय तुमच्यासारखं बोर. माझे सगळे मित्र आज फटाके फोडत होते. त्यांचे आजी आजोबा आई बाबा सगळे होते त्यांच्या बरोबर, पण तुमच्यापैकी कोणीच नव्हतं माझ्या बरोबर. मला फटाके नाही फोडता आले त्याच्यामुळे. पण आकाशात बाप्पाने माझ्यासाठी फटाके फोडले, नाहीतर मी अशीच सगळ्यांना फटाके फोडताना बघत बसली असते. आज सगळ्यांच्या दारात रांगोळी काढलीये, दिवे लावलेत, कंदील लावलाय, पण आपल्या घराबाहेर काहीच नाही. तुमच्यामुळे आज दिवाळी असूनही नसल्यासारखी वाटते. मला नको आहे हे घर. नकोय हे घर? चिंगी ए चिंगी 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 दार उघड बरं. ये. चिंगी तिला काय झालं अचानक? सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्यामुळे? नाहीतर काय, घरातलं वातावरण खराब झालं ना तुमच्यामुळे. चिंगी बाळा. चिंगी ए चिंगी चिंगी दार उघड. असं नाही करायचं, दार नाही लावून घ्यायचं. ए चिंगी चिंगी दरवाजा उघड. चिंगी 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 बाळा एवढी चिडलीस आमच्यावर? खरंच दुर्लक्ष झालं आमचं, सगळ्यांचं दुर्लक्ष झालं बाळा. यापुढे नाही होणार. हा आता जेवण घेतेस का? भूक लागली असेल ना तुला? चल. नकोय मला, नाही जेवायचंय. चिंगी बाळा हे बघ, मोठी माणसं सुद्धा कधी ना कधी चुकतात ना, आपण समजून घ्यायचं. आमच्याकडून चूक झाली, मान्य आहे. तुला फटाके उडवायचे आहेत ना, अजून दिवाळी साजरी करायची बाकी आहे ना तुझी. ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण तसं करूया. आता वर जाऊन काय फायदा? तुम्ही कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही आहात. चिंगी खरंच चुकलं. उद्यापासून ना मी तुझ्याकडे पूर्ण लक्ष देणार. मस्त खेळायचं, मजा करायची. चुकतात नाही बाबा, माफ कर नाही बाबांना. बर सॉरी सॉरी, यापुढे नाही होणार. हे बघ हे काय? तुझे तिच्यासाठी आणलेले फटाके. तू मगाशी मला म्हणत होतीस ना, तुला काय वाटलं मी ऐकत नव्हतो? माझं लक्ष होतं आणि माझ्या लक्षात राहिलं. मग हे तुझ्यासाठीच काढून ठेवलेले फटाके मी पुन्हा आता काढले. मला माहित होतं तुझी दिवाळी अजून बाकी आहे. आणि ठीक आहे, तुझे फ्रेंड्स गेले असतील ना आपापल्या घरी, जाऊ दे ना, आपण आहोत ना. बाबा आहेत तुझ्यासोबत. आपण आपली दिवाळी साजरी करूया. ठीक आहे? ठीक आहे. चला, चल. जा. मजा करा. हा हो. सांभाळून आणि बाबा हा सगळे गेले. सगळे गेले? ठीक आहे, जाऊ दे ना, मी आहे ना तुझ्यासोबत. हा, आपण आपली आपली मजा करूया. हा बाबा मगाशी ना मला कोणी फुलभाज्या दिल्या नाही. मी त्यांना एक फुलभाजीच मागितली होती ना. हा अच्छा, ठीक आहे ना, राहून गेली असेल त्यांच्याकडून, नको लक्ष देऊस. आपण आणल्यात ना आपल्या फुलभाज्या. पण आता हे मी लक्षात ठेवणार आहे. पुढच्या वर्षी मी त्यांना नाही देणार फुलभाज्या. बरं ठीक आहे, पुढच्या वर्षीचं पुढे बघू आपण. हा ये पेटला.
बाबा काय बस आता झोप येते. झालं? इतक्यात झोप पण आली? बरं ठीक आहे, एक काम कर, तू घरी जाऊन झोप आता. मी हे सगळं आवरून येतो खाली. हा ठीक आहे. जाशील ना? हो. रमा, काय ग, तू इथे काय करतेस? हा, काही नाही. काहीतरी बिनसलेलं दिसतंय. काय झालंय? राघव, मी इथे परत आले हे चुकलंच ना माझं. काय? माझ्यामुळे सगळं झालंय. मला वाटलंच नव्हतं की चिंगीच्या मनावर माझ्या वागण्याचा इतका परिणाम होईल. बघ ना, आता घरातली सगळी माणसं, त्यांचे चेहरे वेगवेगळ्या दिशांना आहेत. हे सगळं माझ्यामुळे झालंय. नाही रमा, हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे चिंगीचं वागणं काही इतकं वावगं नाहीये. तिची काळजी करू नकोस. आणि तुझ्या येण्याने आनंदीला खूप आनंद झाला. आणि घरामध्ये जे काही चाललं होतं इतके दिवस, आईचा नातवासाठीचा हट्ट, आणि म्हणून ती आनंदीकडून जे काही करून घेत होती, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे तर मला कळल्या. तू जर नसतीस तर हे असंच चालू राहिलं असतं आणि आनंदी मात्र त्रास सहन करत राहिली असती फक्त. नाही राघव, मी इथे आलेच नसते ना तर आनंदीच्या आयुष्यात हे घडलंच नसतं. काय म्हणायचंय तुला? मी इथे आलेच नसते तर आनंदी आई होऊ शकली असती. रमाई, तू काय बोलतेस? आज आनंदी आई होऊ शकत नाहीये त्याला मीच जबाबदार आहे. मी परत गेले नाही. मी या घरातनं निघाले पण इथे भूतलावरतीच थांबले. लोकांना मदत करत राहिले. तुझ्या लाडक्या सवतीच्या पोटी तुझाच जन्म होणार म्हणून वर्णी लागली होती तुझी, पण आता नाही. का? कारण तू टवाळक्या करत फिरत राहिलीस. तुझे मागच्या जन्मीचे पाश ते काही सुटे ना, त्यामुळे तुला नवीन जन्म मिळणार कसा? आणि तू काय आली नाहीस, त्यामुळे आनंदीला आम्हाला सांगून टाकावं लागलं, तुला मूल होऊ शकत नाही. नाही, मी चुकले. माझ्यामुळे हे सगळं झालंय. माझ्यामुळे या घरातल्या सगळ्यांचा आनंद हिरावून घेतला गेलाय. मी तुमच्या आयुष्यात नसलेलीच बरी. आई, या. येते. बसा. कसं आहे तुझं? बरं आहे? हो, ठीक आहे, ठीक आहे. चिंगी झोपली का ग? झोपली. आनंदी, या सगळ्या वादामध्ये चिंगीकडे दुर्लक्ष होतंय हा आपलं. पोरगी बिचारी, लक्ष द्यायला पाहिजे तिच्याकडे. आई, तुम्ही असं चिंगीविषयी प्रेम दाखवता ना, बरं वाटतं. आई, म्हणजे नेहमी नातू हवा असं म्हणत असता ना तुम्ही, पण चिंगीविषयी तितकंच प्रेम आहे तुमच्या मनात. हा ग, असणारच ना. असं कसं म्हणतेस? नात आहे माझी, माझी पोर आहे ती. पोरींवर प्रेम केलंच पाहिजे राजा. पोरी आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जातात ना, सासरी गेल्यावर त्यांचं माहेर त्यांना आठवलं पाहिजे. आपल्या माहेरची मज्जा त्यांना आठवली पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे माझं माहेर मस्त होतं. तुम्हाला वाटतं ना मी नातू 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 सारखं सारखं करते,
यामागे चिंगीचाच विचार आहे. हो, आपण किती दिवस पुरं पडणार आहोत तिला? तिचं उभं आयुष्य तिला आधार देणारा कोण असणार आहे? तिचा भाऊ. उद्या सासरकडून तक्रार आली, कुणाकडे जाणार ती? तिच्या भावाकडेच ना. हा, आता मला पहिला मुलगा राघव झाला, मला खूप आनंद झाला की मला मुलगा झाला. पण मग दुसरी मला वर्षा झाली, मुलगी झाली. पण मग मी नाराज झाले का? नाही ग, मला वर्षा झाल्यावर खूप आनंद झालेला. खूप मी जीवाच्या आकांताने तिचे सगळे लाड पुरवले. तू पण पाहिलंस ना. आता ती दोघंही विसरली म्हणा आईने आपल्यासाठी काय काय केलं ते जाऊ दे, तो बघतोय. हा, मी काय म्हणत होते, आपल्या गावी आपलं शेत आहे छोटस, म्हणजे फार मोठं नाही आहे, असं छोटस शेत आहे. ते काय आता तुझे सासरे तर गेले सोडून, तर ते शेताचा तो जो तुकडा आहे तो आपल्या शेजारीच राहणारे आहेत वसंतराव, आपलेच आहेत ते, कर्णिकच आहेत. ते वाहतात आणि ते दरवर्षी आपल्याला तेव्हापासून 10,000 रुपये पाठवतात. बर. तर सुरुवातीला काय झालं, मला पैशाची चणचणच असायची, कारण एकटी बाई, मी काय काय पुरं पडणार ना. तर ते मार्च महिन्यामध्ये ते सगळे ते पैसे यायचे. तर मार्च महिन्याची मी अगदी आतुरतेने वाट पाहायची की बाई पैसे आले की माझ्या राघवला कपडे घेईन, पैसे आले तर माझ्या वर्षाचे हौस मौज पूर्ण करेल. नंतर मला जसा राघव नोकरीला लागला, कामाला लागला, तसं मला मग त्या पैशाकडे मी ढुंकूनही नाही पाहिलं. तर मी परवा गेले होते ना बँकेमध्ये पासबुक भरायला, तर मला ना दिसले, तर माझ्या अकाउंट मध्ये जवळजवळ आनंदी 1,00,000 रुपये जमा झालेत. चांगलं. तर म्हटलं आपण आता ते 1,00,000 रुपये काढूया आणि तुझी ट्रीटमेंट पूर्ण करूया. मी ट्रीटमेंट अर्धवट नको सोडायला ना बाळा. आई काय बोलताय? अहो आधीच चिडले, बघितलं ना तुम्ही, कळलं ना. तर असं नाही काही करायचंय आता आपल्याला. काही नाही करणार तू, काही करणार नाही. माझा मुलगा आहे, मी त्याला ओळखते बाई. उद्या तुला मुलगा झाला ना तर तो माझ्या पाया पडेल, म्हणेल आई सॉरी मी तुझं ऐकलं नाही. बघ मी ओळखते ना त्याला, तू काही काळजी करू, काही बोलणार नाही तू. ट्रीटमेंट पूर्ण करूया आपण, काळजी नको करू. काय? इकडे नाही ना कॅमेरा लावलाय बाई, नाही तर तुझा नवरा म्हणायचा एवढं काय बोलते म्हातारी माझ्या बायकोशी. चल येते मी. गुडघे माझे गेलेत ग बाई बाई, काय करूया गुडघ्यांचं. अरे देवा, कधी जाईल हे म्हातारपण, मरणावरच जाईल माझ्या. माझ्या अकाउंट मध्ये जवळजवळ आनंदी 1,00,000 रुपये जमा झालेत. तर म्हटलं आपण आता ते 1,00,000 रुपये काढूया आणि तुझी ट्रीटमेंट पूर्ण करूया. मी ट्रीटमेंट अर्धवट नको सोडायला ना बाळा. मी इथे आलेच नसते तर आनंदी आई होऊ शकली असती. रमाई तू काय बोलतेस? आज आनंदी आई होऊ शकत नाहीये त्याला मीच जबाबदार. जर आनंदीला कळलं की रमामुळे तिला बाळ होऊ शकत नाहीये तर ती रमाला कधीच माफ करणार नाही. जर यांना कळलं की आई अजूनही ट्रीटमेंटसाठी मला हॉस्पिटलला जायला सांगतायत तर आईंना हे कधीच माफ करू शकत नाही. किती जवळचं समजते आनंदी रमाला. रमा परत आल्यानंतरही आनंदी किती खुश झाली होती. यांना आईंवरती इतकं चिडलेलं मी कधीच नाही पाहिलंय.
किती प्रेम आहे त्यांचं आईंवर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ही गोष्ट तिच्यापासून लपवतो आहे हे तिला आवडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवतीये हे यांना आवडणार नाही. काय? गुड नाईट. गुड नाईट.